नमस्कार दर्शक हो, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दर्शक हो, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असं म्हटलं जातं. पण याच वाघिणीच्या दुधामध्ये जर मिठाचा खडा पडल्यानंतर एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं किंवा त्या शिक्षण व्यवस्थेचा कसा बोजाबारा उडतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. पंढरपुरातल्या उत्तर भागामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा ज्या भागातून वाहते त्या भागांमध्ये करकंभोशे येथील दिवाणमाळ्यामध्ये जी शाळा आहे त्या शाळेची जर तुम्ही अवस्था बघितली तर तुम्हाला खरंच शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास बसणार नाही. एवढी दुर्दैव अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. एकीकडे शासन कोट्यावधी रुपयाचा निधी शिक्षण व्यवस्थेवरती खर्च करते, मात्र इथं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखसुविधा या ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळं विद्यार्थी आहेत पण शाळेचं छत नाही, शिक्षक आहेत पण विद्यार्थ्यांना फळा नाही, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळं एकूणच या भागातील शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मित्र हो, या ठिकाणी आपण बघणार आहोत की या ठिकाणी ह्या शाळेची नेमकी अवस्था काय आहे. तर आपण शाळेच्या आतमध्ये जाऊन एक शाळेची परिस्थिती पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकता की ही जी शाळेची इमारत आहे ही जवळपास 2022ला या ठिकाणी ही इमारत चालू केली होती, पण या इमारतीचा कोणत्याही प्रकारचं काम पूर्णत्वाला गेलं नाही. इकडं बघितलं असेल तर सर्व प्रकारचा माल वगैरे वाळ वगैरे येऊन पडलेली आहे, पण या ठिकाणी अशा प्रकारची जी इमारत आहे ते अजून कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही. प्रशासनाकडून या प्रकारची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि समोर जे बघितलेलं काम आहे ते बघू शकता की तुम्ही किती अशा निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे. तर प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळं हे जवळपास गेली 2 वर्ष झालं अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी रखडत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये या ठिकाणी कशा प्रकारची अवस्था झालेली आहे. एकंदरीत हे बघितलं तर आत सगळं मटेरियल वगैरे विखरून पडलेलं आहे. भिंती वगैरे अशा पद्धतीच्या आत्ताच या ठिकाणी त्याला स्क्रॅच वगैरे गेलेले आहेत. अशा डस्टमध्ये बांधल्यामुळे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यासारखं दिसतं आहे आणि एकंदरीतच 2 वर्ष झाली की ह्या शाळेची ही अवस्था आहे. एकीकडे गडगंज अशा प्रकारच्या खाजगी संस्थांच्या इमारती वाढल्या असताना पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडील शाळांकडे जास्त असतो, पण वस्तुस्थिती पाहता जर सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी जर शिकण्यासाठी प्रत्येकजण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो, पण ती शाळा जर व्यवस्थितरित्या नसेल आणि त्याच्या गुणवत्तेवर जर वेगवेगळे परिणाम होत असतील तर परिस्थिती अशी इतकी बिकट निर्माण होते की बोलायचं काम नाही. या ठिकाणी बघू शकता की याच शाळेचे या ठिकाणी किचन रूम आहे. याच किचन रूममध्ये तुम्ही पाहू शकता की अशाच पद्धतीने या ठिकाणी रॅक लावलेले आहेत. याच ठिकाणी सगळं गॅस आहे त्यांचा, या ठिकाणी स्वयंपाकाचं साहित्य आहे, याच ठिकाणी त्यांचे कपाट आहेत. सर्व प्रकारचं जे साहित्य आहे असं आडगळीला पडल्यासारखं दिसतंय आहे. एकंदरीत जर ही परिस्थिती बघितली तर थक्क करणारी आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन याच्यावरती तातडीनं तोडगा काढावा. अशी साईडला एक पत्र्याची खोली आहे, पण त्या पत्र्याच्या खोलीची जर तुम्ही अवस्था बघितली तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकंदरीतच बघितलं तर याला पत्र्याचं शेड मारलेलं आहे. खाली फरशी नाही, पुरता त्याला दरवाजा देखील या ठिकाणी नाही, खाली फरशी बसवलेली नाही. एकंदरीतच एक विचित्र अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिवाणमाळा या ठिकाणी शाळेची झालेली आहे. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहेत झाडाखाली. ही परिस्थिती बघू शकता की विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नसल्यामुळं खाली बसावं लागतंय. झाडाखाली ही शाळा भरल्यासारखी थोडक्यात भरली आहे. एकंदरीतच परिस्थिती इतकी विचित्र आहे की मुलांना या ठिकाणी शिकवायला फळा देखील नाही. इतकी विचित्र अवस्था आहे की शिक्षकांकडे गुणवत्ता असून देखील त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाव मिळत नाही. तर अशातच भविष्यातले जर ह्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बघितली तर शिक्षणाची तर खूप बिकट होईल अशा पद्धतीची, आणि भविष्यात ह्या शाळेमध्ये विद्यार्थी पाठवायसाठी पालक धजावतील का, हा हे या ठिकाणी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झालं शाळेच्या दोन्ही खोल्या पाडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची बसायची अवस्था अतिशय बिकट आहे. इतकी बिकट आहे की ती पाऊस अचानक जर आला तर ती सगळं गबाळ घेऊन आत पळत जाईपर्यंत रेकॉर्ड भिजतं, मुलांच्या दप्तरांचं ओलं होतं, त्याची अवस्था खराब होती.
इथं पाऊस पडला तर बसता येत नाही. म्हणून हे पाहू शकता तुम्ही आम्ही की खाली ही सतरंजी अंथरलेली आहे. ती सतरंजी जमीन ओली असल्यामुळं ओली होऊन परत ती विद्यार्थ्यांना कपडे ओली होतात किंवा बसता येत नाही, चिखल होत नाही, चिखल होतो. म्हणून हे अगोदर असं आम्ही ह्याचा अंथरलेला आहे. काय म्हणायचं, युरियाच्या ठिक्यांचं चवाळं अंथरलेलं आहे, त्याच्यावर सतरंजी अंथरले आहे आणि त्याच्यावर विद्यार्थी बसवतो. ही जर खाली युरियाच्या ठिक्याचं जर चवाळं नाही अंथरलं तर ही सतरंजी लगेच ओली होती. अशी अवस्था बिकट आहे. आम्हाला सुविधा काय शासन दरबारी तुम्ही पाठपुरावा केला या गोष्टी? केला होता की ग्रामसेवक आदरणीय भुजबळ साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला होता. पाण्याची सुविधा नाही म्हणून सांगितलं होतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शाळेची खोल्यांची अवस्था नाही, आम्हाला खोल्या नाहीत हे सांगितलं होतं. ते बघू करतो म्हणतात. शिक्षण विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी येऊन इथली वस्तुस्थिती पाहिली नाही का? पाहिली. शिक्षण अधिकारी पण आलते, ते सुद्धा म्हणाले होते की आम्ही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतो. शिक्षण विभागाचे अधिकारी पण येऊन भेट देतात, ते सुद्धा खंत व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात आणि प्रयत्न आम्ही करतो असं म्हणतात. हे सगळं झालं तरी बी तिकडून परत काय कार्यवाहीचे काय अंमलबजावणी? शिक्षण विभागाकडनं का? त्यांना आम्ही वारंवार पाठपुरावा केला तर ते म्हणतात आम्ही बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करतो किंवा केलेला आहे, काम चालू होईल, अशाच पद्धतीची. एकंदरीतच 2 वर्ष झाले ही इमारत अशी अडगळीला पडलेली आहे, त्याचं काम झालं नाही. मग पालकांच्या प्रतिक्रिया काय येतात? पालकांच्या प्रतिक्रिया अतिशय विदारक आहेत. हां. पालकांची अपेक्षा आहे की आमच्या मुलांना निवारा मिळावं, चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, पण ती भौतिक सुविधा अभावी त्या थोड्याशा अपेक्षा आमच्याकडनं 100% पूर्ण होण्यात ह्या भौतिक सुविधांच्या अडचण येत आहे. दुसऱ्या क्रमांकाची जी भोशातील शाळा आहे, रानमाळा म्हणून शाळा आहे, तिची ही अवस्था त्याच शाळेसारखी आहे. तुम्ही जर वस्तुस्थिती बघितली तर इकडे या ठिकाणी बांधकाम चालू आहे, पण त्यालाही खूप दिवस झाले आहे. त्या बांधकामालाच रिनोव्हेशन करून चालू आहे, पण त्याचं स्लॅब पडलं नाही. नुसतं या बाजूला बघितलं तर मुलं कशी झाडाखालीच बसलेली आहेत. ही जर परिस्थिती बघितली तर खरंच आपण महाशक्तिशाली राष्ट्रात राहतोय का किंवा होणाऱ्या राष्ट्रातले आपण जबाबदार नागरिक आहोत का, हे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी साहित्य वगैरे येऊन पडलेलं आहे, पण या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ह्या विद्यार्थ्यांना फळा देखील समोर लिहायला नाही, इतकी विदारक परिस्थिती आहे. या खुर्चीवरतीच बसून सरांनी वही पेनवर लिहायचं आणि सगळ्यांना शिकवायचं. ही जर वस्तुस्थिती बघितली तर मुलांच्या गुणवत्तेवरती किती याचा परिणाम होत असेल हा संशोधन करण्याचा भाग आहे. अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या शेडचा वापर या ठिकाणी करावा लागत आहे. त्यामुळं तुम्ही जर ही वस्तुस्थिती बघितली तर मनाला चटका लावून जाणारी विदारक परिस्थिती आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं पत्र्यामध्ये लाकडावरती या ठिकाणी बांबूच्या ह्याचा वापर करून हिरव्या प्रकारचं शेडनेट मारलेलं आहे आणि या ठिकाणी शिक्षकांकडून ह्यांना शिक्षणाचं काम केलं जात आहे. एकंदरीत जर ही परिस्थिती बघितली तर खूप अशा प्रकारची विचित्र परिस्थिती आहे. तर एकीकडे मग म्हटल्यासारखं की शिक्षण संस्थांचं पेव फुटलं असताना जिल्हा परिषद शाळेंची गुणवत्ता कुठंतरी टिकून राहावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न होताना निधींची फक्त घोषणा केली जाते, पण त्याची अंमलबजावणी कुठं होताना दिसत नाही. गेली अनेक वर्ष 2-3 वर्षापासून हे विद्यार्थी अशाच प्रकारच्या खाली जर बघितला तुम्ही तर कशी अशी एक विदारक अवस्था आहे. यांना खाली फरशी आहे, मुरुम आहे, त्याची दगडं निघालेली आहेत, त्याच्यावरतीच विद्यार्थ्यांना आपला अध्ययनाचं काम या ठिकाणी करावं लागत आहे. आपण या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. तुझं नाव सांग बाळा. वैष्णवी विठ्ठल जाधव चौगुले. कशी आहे अवस्था या शाळेची? लय खराब आहे. बाथरूमची सोय नाही. 3 वर्ष झालं. 3 वर्ष पाडून ठेवलंय. 3 वर्ष पाडून ठेवलेलं आहे. तरी तुमची दखल कोणी घेतली नाही का? नाही. बर, ही इतकी जर अवस्था बघितली असेल तर सगळ्या उघड्यावरचे शौचालय किंवा वॉशरूमला या ठिकाणी जावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या या ठिकाणी खंत व्यक्त करतात. या ठिकाणी तुम्हाला असं अडगळीचं सगळं वातावरण आहे. काय विंचू, काटा, साप वगैरे काय निघतो? आठवड्याला नाग निघतो. अरे बापरे. बर, मग तुम्हाला भीतीही वाटत नाही का? वाटते. हा, वाटते. बर, पालक वगैरे काय म्हणत नाहीत का? पालक लावतात हाकलून. हा, सापाला लय दिवस झालं हुडकलं तरी गावला नाही. पण तू काय आपल्याला सांगून येते का? भीती वाटत नाही का? नाही. हा, बर. तुझं नाव काय बाळा? प्रथमेश रामासर्डे. बर, शाळा आवडती का ही तुला आता? नाही. हा, आपल्या बरोबर बाकीची पोरं चांगल्या इनशर्ट युनिफॉर्म मध्ये बसमध्ये बसून जात असताना आपण बघतोय आणि ह्या शाळेत जर आपल्याला सुखसुविधा मिळत नसल्या तर तुला वाईट वाटत नाही का? वाटत नाही. हा? वाटते. वाटतं का? बर,
मग आता ह्या शाळेची सुख सुविधा तुम्हाला मिळायला पाहिजेत, बांधकाम व्हायला पाहिजेत, इतर शाळेप्रमाणे चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत, वाटतं का नाही? मग त्यासाठी काय करायला पाहिजे आता? सगळी शाळा बांधली पाहिजे. खेळायला वगैरे साहित्य असतं का? आणले हा नाही. खेळता येतंय का? ग्राउंड आहे का तुम्हाला खेळायला? नाही. हं? नाही. फळ्यावर इथं तुम्हाला लिहायला वगैरे काय नाही, मग आता कसं पण अभ्यास करता तुम्ही? सर बसवतात, पेन वही देतात. हा. असं आहे का? बरं. त्यांची शोकांतिका असेल तर खूप मोठे अवघड. आपण या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की या ठिकाणी आता याचं बांधकाम झालेलं आहे, पण ह्याची गुणवत्ता काय आहे, ह्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. की ही जर तुम्ही परिस्थिती बघितली तर या ठिकाणी सगळं खाचखळग्याने भरलेलं आहे. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बोलण्यात आलंय की नाग वगैरे किंवा इतर जातीचे साप निघतात. तर अशा प्रकारची ही जी विदारक परिस्थिती आहे, दिवाणमाळा जिल्हा परिषद शाळा आणि रानमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि दिवाणमाळा पाणी पुरवठा योजना या सगळ्या गोष्टींची बांधकामं आणि नळ पुरवठा व्यवस्थितरित्या सुरळीत व्हावा यासाठी या भागातील भोसे गावातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, महादेव तळेकर आणि या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकी वस्तुस्थिती या ठिकाणी काय आहे. नमस्कार. नमस्ते, मी सुनील गावंदरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवाणमाळा. काय परिस्थिती आहे तिथली नेमकी शाळेची? शाळेची गेली 2 वर्ष झाले काम बंद आहे, म्हणजे उकलून ठेवली, पण त्याचं काही पूर्ण अवस्थेत झालेलं नाही. मुलं शाळेच्या पटांगणात 2 वर्ष झाले बसलेत. मुलांचा शाळेचा आणि खडू फळा विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांचा काही संबंध नाही. मी वारंवार त्यांना विनंती करून त्यांनी नुसते टोलवाटोलीची उत्तर देतात. 2 वर्ष त्यांच्याकडे आम्ही रिक्वेस्टच करतोय. शेवटी आम्हाला आमरण उपोषणाचा पर्याय शोधावा लागला. काय प्रतिक्रिया आहे तुमची? बाबा एवढी विदारक परिस्थिती असताना सुद्धा पालक त्याच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवतात, पण वस्तुस्थिती अशा असताना देखील पालक इतक्या जबाबदारीने विद्यार्थी पाठवतात, काय प्रतिक्रिया आहे? कारण पर्यायच नाही ना आता तिथं. आमच्याकडे एकच शाळा आहे तेवढी रानमाळ्यामध्ये जिल्हा परिषदची, आणि दुसरी शाळा नाही. जास्त फी भरून भरमसाठ फी भरून मुलांना पाठवायची कोणाची परिस्थिती नाही तशी. दोन्ही ज्या शाळा आहेत, दिवाणमाळा आणि रानमाळा, हे आमच्या गावातल्या शाळा आहेत. तशा 10 वस्ती शाळा आमच्या गावामध्ये आहेत. 10 वस्ती शाळांमध्ये बऱ्यापैकी शाळांची अवस्था ही जवळजवळ तशीच आहे. फक्त खर्च दाखवला जातोय, खर्च मात्र काही केला जात नाही. या शाळा 2022ला पाडल्या, 2023ला त्याचे सगळे पैसे आलेले, त्यातले काही पैसे काढले, काही पैसे परत गेले. पुन्हा ह्यांनी पाठवले पण नाही, त्याचे टेंडर नाही, परत पैसे मागवले नाहीत, परत काहीच काम केलेलं नाही. तर आज अवस्था अशी आहे तिथली. शेडनेट बांधले, तुम्ही बघितलं तुमच्या व्हिडिओमध्ये, त्याला लाकडी वाशानं बांधले. ते कधी वाऱ्यानं उडून जाऊ शकतं, मुलांना धोका होऊ शकतो. बऱ्याच वेळेला तिथं मुलांना त्या गाण्या चावल्यात, नाग निघला एवढा मला मोठा, 2 तास गेले त्यातनं काढायला. जे शेडनेट तुम्ही आता व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही शूटिंग करून आलाय, तुम्ही सांगताय, त्या शेडनेटमध्ये रात्रंदिवस कुत्री झोपायला असतात. तिथं शिक्षक यायचं, तिथून ती कुत्री बाजूला काढायची, पुन्हा मुलांना बसवायचं. तिथं अक्षरशः दोन्ही शाळांमध्ये मुलं काय कुठेही लघवीला वगैरे जाऊ शकतात, तर मुलींना बाथरूमची व्यवस्थाच नाही, टॉयलेटची नाही, त्यांना युरिनला सुद्धा जाता येत नाही कुठं. अवस्था एवढी भयानक आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कालखंडात बदलापूरसारखी एवढी भयानक घटना घडते, 2री 3रीच्या मुलींसारखी. एवढं घटनावर घडत असताना सुद्धा जर का आपल्यातल्या लोकांना लाजा वाटत नसतील, आणि इथं BDO सारखी माणसं येतात आणि काय तर अशी थातुरमातुर उत्तरं आपली द्यायची, होईलच, आमकंच होईल, 2 महिन्याची मुदत द्या. मुदत द्या म्हणायचं, पंचायतीला पैसेच नाहीत. मुदत द्या म्हणायचं, ज्या एजन्सीनं काम केलं त्याच एजन्सीला पुन्हा काम द्यायचं. ही सगळ्या थातुरमातुर गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, आमची काम न करणाऱ्याच ठेकेदाराला कामं द्यायची, त्याच एजन्सीला कामं द्यायची. म्हणजे त्यात खूप मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळं भयानक भ्रष्टाचार आहे. आम्हाला फक्त विषय असा आहे की बाकी तुम्ही कुठं काही करा जावा. आम्ही म्हणत नाही ठेकेदार पैसे खात नाही किंवा लागत नाहीत किंवा ग्रामसेवक काय 2 रुपये घेत नाही. घेऊ द्या, 5-10% पैसे घ्यायला नाही अडचण नाही, तुम्ही घ्या. पण किमान तुम्हाला अशा शासनाने दिलेल्या पैशातले 100 रुपये मधले 40-50 रुपये तरी खर्चा की. आता विषय असा येतो की ग्रामपंचायत मधली जी शिक्षण समिती असते, त्या शिक्षण समितीच्या माध्यमातून 2 वर्षात कधी पाठपुरावा झाला नाही का? झाला पाठपुरावा. हे समितीचे अध्यक्ष आहेत, ते समितीचे माजी अध्यक्ष आहेत, ते समितीचे माजी अध्यक्ष आहेत, ते सगळ्यांनी गेलो, मी स्वतः गेलो, आम्ही 5-50 जण घेऊन.
15 जूनला गेलो, म्हणलं 2 वर्ष काम रखडले, तुम्ही काम लवकर करून द्या. तर ते म्हणले बघू, हा करतो म्हणले, एक 15 दिवसात महिन्याभराची आम्हाला मुदत द्या, करतो. त्यानंतर आम्ही ग्रामसेवकांना, त्यानंतर सरपंचांना, आम्ही सगळ्यांना बोललो, ही सगळी टीम बोलली जाऊन त्यांना, पण त्यांचा रिस्पॉन्सच नाही. आम्ही पत्र दिल्यानंतर होती ती सेंटेक्सचं सामान आणि ती लाकडं पण घेऊन गेली घरी. आता एवढी भयानक अवस्था. बीडीओ ऑफिस मधून, शिक्षण विभागातून कोण ही वस्तुस्थिती पाहायला आलं नाही का? बीडीओ आलं रात्री 8 वाजता. बीडीओला इथं रात्री जवळजवळ 300-400 लोक होती. आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा चला, तुम्हाला आम्ही शाळा तर दाखवतो, तुम्हीच केलेल्या आहेत. म्हणजे ऑन फील्ड अजून शिक्षण अधिकारी कोण गेले नाही? कोणच आलेलं नाही. इथंच येऊन बीडीओ फक्त गेले. आम्ही तो त्यांना उपोषण स्थळी request केली. दखल घेतली. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, आम्ही उपोषण इथं करते आहोत, आम्हाला म्हणलं तुमच्या गाडीत भरा ना, आम्हाला न्या तिथं, आम्ही तुम्हाला दाखवतो इथली परिस्थिती काय आहे ती. इथं मुलं आणली, मुलं शाळेतली मुलं होते. बीडीओला म्हणलं ह्या मुलांना विचारा. बीडीओनं मुलांनी सांगितलं, साहेब आमच्या शाळेत कुत्री बसतात, आमच्या शाळेत नाग येतात, आम्हाला बाथरूमची सोय नाही. मुलींनी सांगितलं त्यांना, तरी पण यांना लाजा वाटत नाहीत. काय तर थातूर मात्र उत्तरं द्यायची, आम्ही करतो, आम्ही ठेवतो, आम्ही असं करतो. आता पाणी पुरवठ्या संदर्भातील काय गोष्टी? पाणीपुरवठ्याची जी टाकी आहे समोर आहे, ह्या टाकी 10-15 वर्षापासून आहे. तर दिवाणमाळा, सावंत वस्ती, कोरके वस्ती, तळेकर वस्ती या 4 वस्त्यांसाठी ही पाणीपुरवठा योजना त्यावेळेला शासनानं मंजूर करून दिली होती. कारण दिवाणमाळ्यातलं पाणी खारवट आहे, पिण्यायोग्य नाही. आज जरी तुम्ही तिथले हापशाचं एक ग्लासभर जरी पाणी पिलात तर तुम्हाला डिसेंट्री लागल्याशिवाय राहत नाही, असं पाणी आहे तिथलं. आता हापशाच्या पाण्यावरून विषय निघाला की ती जिल्हा परिषद शाळेमधील हापशाचंच पाणी त्या ठिकाणी वापरलं जातं. विद्यार्थ्यांना आरोच्या पाण्याची सोय नाही, त्यांचं आरोग्य जखमी. 8-10 दिवस आजारी होती यांची मुलं. 8-10 दिवस यांची मुलं आजारी होती. महिना असा जात नाही की दवाखान्यात मुलं न्यावं लागत नाही. प्रत्येक महिन्याला मुलं दवाखान्यात न्यावं लागतं. महिन्यातून 3 वेळा मुलं आम्ही आजारी पडतात आमचे. इतकी तिथं गचाळ सुविधा आहे, असं डोक्याच्या वरती झाडं उंची गेले झाडं तिथं. आम्ही पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमाळा, तिथं आमची 2 मुलं आहेत आमचे. महिन्यातून कमीत कमी आम्हाला मुलांना 3 ते 4 वेळा दवाखान्यात न्यावं लागते आमच्या मुलांना. इतकी तिथं अस्वच्छ सगळे ते परिसर आहे तिथं. आम्ही इथं पाण्यासाठी परत आंदोलन केल्यानंतर आता आम्हाला काल बीडीओनं आणि पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लिहून दिलं की त्या मळ्याला पाण्याची गरज नाही म्हणे. त्यांचं म्हणणं आहे की पाण्याची गरज नाही. मग आता गरज ग्रामस्थांनी सहाय्य करून दिलेत. काय दिले असतील 10-5, मला माहित नाही, किंवा ह्यांनीच खोटे केले असतील, काय माहिती. ग्रामस्थ आहोत, कोण म्हणेल मला सांगा. पाणी पुरवठा योजना शासनाची, तिथल्या लोकांना गरज होती म्हणून केली. जर गरजच नव्हती तर मग योजनाच कशाला केली? हा विषय महत्वाचा. केलीच कशाला योजना? अहो तिथपर्यंत लोकांना पाणीच पोचलं नाही साहेब. आज त्या ठिकाणी लोक जनावरांना प्यायला सुद्धा बाहेरून पाणी आणतात. प्यायला पाण्याचे दररोज त्या खेडबोसेचे, होळे, आजोतीचे जे काय असतात ते आरोचं पाण्याचे ते टँकर तिथे येतात. दररोज तिथं ते 2,000 लिटरचे टँकर येतात. 4,000 लिटर पाणी तिथे लागतं प्यायला, नुसतं लागतं. एवढ्या मोठ्या वस्त्या आहेत त्या. आणि हे आम्हाला लिहून काय देतात की तिथले पाण्याच्या बाबतीत स्थानिकांची काही तक्रार नाही. मग बसलीत कशाला ही? हाही प्रश्न आहे. म्हणजे काय, यांनी थातूर मातूर उत्तरं द्यायची आणि अधिकाऱ्याला झाकून घ्यायचा प्रयत्न करायचा. एवढी सगळी फक्त गोष्टी चालू आहेत. ही गोष्ट आम्हाला इथल्या प्रशासनाला नाही, पण ही राज्य लेवलला गाजणारी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय की शाळांसाठी एवढा मोठा पैसा दिला जातो. बोशात गेल्या 8-10 वर्षामध्ये जवळजवळ 3-4 कोटी रुपये शाळावर खर्च केले. कंपाऊंडला ह्याला वेगळे, त्याला वेगळे, कशालाही खर्च केले. इतका निधी आला असताना पण मग इतक्या शाळांची दुरावस्था कशी? साहेब ते आम्हाला काल म्हणले की त्या रस्त्यामुळं पाईपलाईन फुटली म्हणले, नादुरुस्त झाली, रस्ता वाढल्यामुळं. आता हे रस्ताच वाढला नाही, फक्त दुरुस्त झालाय, रस्ता वाढला नाही. बरं, दुरुस्त झाला 17ला गेला रस्ता. पाईपलाईन 9ची 17ला गेला तो रस्ता, नादुरुस्त 17ला झाली म्हणे. 17 पासून आज किती आहे? 24 आहे. 7 वर्ष झाली त्यांना पाणी दिलं नाही. पाणीपट्ट्या किती ती पाणीपट्ट्या घेतात. मागच्या वर्षी दुरुस्तीचं बिल काढले, टाकी दुरुस्त केली, पाईपलाईन दुरुस्त केली, सगळ्याची पाणीपट्ट्याची बिलं चालू आहेत, पण लोकांना पाणी नाही. एकंदरीत सगळं कागदोपत्री रंगवून सगळा बाजार आहे सगळा. आणि त्यामुळं काल बीडीओ येऊन गेलेत. आम्हाला वाटत नाही बीडीओमुळे काय होईल, पण ज्या बांधकामच्या खात्याचा जो प्रमुख इथं आले होते, ज्यांनी खोटं लिहून दिलं, कोणाची तक्रार नाही, पाणी त्यात गेले, त्या रस्त्यामध्ये पाईपलाईन गेली, अशा खोटं सांगणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा वरिष्ठांनी निलंबित केलं पाहिजे. म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करावी अशी तुमची मागणी आहे? सरळ सरळ मागणी आहे. यांच्यामुळे तो घोटाळा झाला सगळा. यांच्यामुळेच खोट्या माहित्या देतात, खोटे सगळे दाखल करतात. सगळे
ह्यांनी 50% सुद्धा पैसे विकास कामासाठी वापरले नाहीत, सगळं गायबच केलं डायरेक्ट. महाराष्ट्र न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद. दर्शक हो, एकंदरीत परिस्थिती अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील भोसे हे गाव हे चळवळीचं गाव आहे आणि या चळवळीतील गावाचीच ही जर शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातली ही जर उदासीनता अवस्था असेल तर इतर गावांची काय अवस्था असेल हे तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र